होत आहे सुनील पवार, कारण की भरपूर वेळ घेतलाय मंगेश. प्लीज आयोजक वारंवार आम्हाला सूचना देत आहेत, आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की पावणे एक झाला आहे आणि अजून तिसरा सामना सुरू झालेला नाहीये. भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका. भातवड टेंगर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका. भातवड टेंगर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. भव्य आयोजन केलाय स्पर्धेला बक्षीस आहे मोठ्या मानाचा. तिथे गवही जिसमे हे बक्षीस होईल त्याच्या नावाचा. हे भव्य आयोजन केलाय स्पर्धेला बक्षीस आहे मोठ्या मानाचा. तिथे गवही जिसमे हे बक्षीस होईल त्याच्या नावाचा. मानकरी होईल भागवर टेंबेपाडा प्रीमियर लीग कप त्याच्या नावाचा. मानकरी होईल भागवर टेंबेपाडा प्रीमियर लीग कप त्याच्या नावाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. ठाणे जिल्ह्यात अशी ही वाढवी शान. क्रिकेट रसिकांना मिळतोय मान. नियोजन असं केलंय छान. भिवंडी तालुक्यात झालंय नाव. ठाणे जिल्ह्यात अशी ही वाढवी शान. क्रिकेट रसिकांना मिळतोय मान. नियोजन असं केलंय छान. भिवंडी तालुक्यात झालंय नाव. चौकार षटकार मारेल जो जय घोष होईल त्या संघाचा. चौकार षटकार मारेल जो जय घोष होईल त्या संघाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. कैलासवासी भगवान क्रिकेट क्लब खेळ खेळवितो कैसा मानाचा. भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका. भातवड टेंगर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. प्लीज रिक्वेस्ट फॉर मयूर एंटरप्राइजेस. वारंवार आयोजक आम्हाला सूचना देत आहेत की आतापर्यंत दोनच सामने समाप्त झालेत आणि घरेल्यामध्ये जर वेळ बघितला आपण तर 12:50 झालेले आहेत. तर प्लीज आपण वेळच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. भरपूर वेळ झालाय, सामना थांबला आहे आणि टॉस जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतला मंगेश पाटील आणि कंपनीने, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ओपनर्स देखील आलेले आहेत, प्रल्हाद नाईक आणि मयूर पाटील. तर क्षेत्ररक्षण लावला जात आहे आणि ऑर्गनाइज कमिटीने जो डिसिजन घेतला आहे तो डिसिजन असा असणार आहे की 3 धावाने पॅनलाइज केला जाणार आहे वेळेच्या बाबतीत, असा निर्णय घेतला आहे ऑर्गनाइज कमिटीने. तर प्लीज मयूर एंटरप्राइजेस या संघाला 3 धावाने पॅनलाइज करण्यात येणार आहे जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल त्यावेळेस. अजय, या सामन्याला सुरुवात करायची आपण. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स आपण आपलं काम करत राहायचं आहे. समय बहुत महत्वपूर्ण है और समय किसी की भी प्रतीक्षा में ठहरता नहीं है. कहा जाता है कि समय को समय दोगे तो समय आपको समय देगा.
लेकिन समय काफ़ी खर्च किया गया है। पहले 2 मैचेस में भी काफ़ी ज़्यादा समय खर्च हुआ और इस मैच की शुरुआत भी थोड़ी लेट हो रही है, जिस वजह से मयूरेश एंटरप्राइजेस टीम को 3 रनों से पेनलाइज किया गया है। सकाळपासून अफाट मेहनत या स्पर्धेसाठी गोल्डमॅन संजय तरे आणि भालचंद्र गुलवी बरोबर स्नेल भोजनाचा टाइम झाला आहे आणि त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत आहे. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. मध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोल बाला. 5 वर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. 5 वर टेमघर पडा प्रीमियर लीग खेळू चला. चला रे. सामना सुरू करायचा आहे. मंगेश अगोदरच आपण 3 धावाने पॅनलाइज केला गेला आहे. प्लीज जितेश आपण स्टँड मध्ये बसून घ्यायचं. जितेश चांगले क्रिकेटर आहेत, लेजंड क्रिकेटर. यस लाईन ऑफ भिवंडी संजय भाई म्हात्रे आता पुन्हा एकदा जॉईंट होतात आपल्या संघामध्ये आणि गेम ऑन होते. बेस्ट ऑफ लक फॉर 2 टीम्स. विनोद दादा प्रतिष्ठान एंड मयूष एंटरप्राइजेस. फ्रंट लाइन गेंदबाज संजय भाई म्हात्रे बिल्कुल तैयार गेंदबाजी के लिए और लेजेंड क्रिकेटर प्रहलाद जी नाइक का सामने की ओर खेलने के लिए बिल्कुल तैयार. आइए चलते हैं कमेंट्री बॉक्स में जहां पर मौजूद है अजय घरत और साथ ही साथ सुनील पवार. थैंक यू सो मच. तो काफ़ी प्रतीक्षा के बाद आखिरकार ये मुकाबला शुरू होने की तैयारी में. प्रहलाद नाइक स्ट्राइकिंग एंड पर नज़र आते हुए. बायत के बल्लेबाज है, 40 प्लस के खिलाड़ी. बहुत ज़बरदस्त क्रिकेट, रेगुलर क्रिकेट भी काफ़ी खेला उन्होंने. और उनके सामने संजय म्हात्रे. पिछले मैच में भी गेंदबाजी की शुरुआत की थी उन्होंने अपनी टीम के लिए और पारी का अंतिम ओवर भी किया था. खास तौर पर पारी का अंतिम ओवर उनका बहुत ही ज़बरदस्त रहा था. 2 हॅट्रिक साठी आपण पाहतो. 1 विकेट हॅट्रिक आणि 2 चेंडूवर 2 विकेट्स जर संजय भाई यांनी घेतले तर संतोष तरे आणि सुधाकर म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये. आणि प्रहलाद नाईक यांनी 2 चेंडूवर लगातार 2 षटकार जर ठोकले तर सुधाकर म्हात्रे आणि संतोष तरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. हा आहे खेळाडूंचं मनोरंजन आणि खेळाडूंची वावा केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. तो फील्डिंग की जमावट प्रहलाद के लिए हम देख रहे हैं कि शॉर्ट थर्ड मैन है, शॉर्ट फाइन लेग है और एक कवर पॉइंट पर फील्डर. पहली गेंद पैरों की तरफ थी, ओवर पिच ड्राइव किया उसको बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए. वाइड ऑफ लॉन्ग ऑन 1 रन के लिए. अच्छी गेंद थी लेकिन अच्छा स्ट्रोक भी देखने को मिला. पहली गेंद पर खाता खुलता हुआ प्रहलाद नाइक का और साथ में टीम विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान का. दोनों टीमों के लिए बहुत इम्पोर्टेंट मैच है. जीतना ज़रूरी हो गया है इस मुकाबले में, क्योंकि इस मैच को जो टीम हारेगी उनका आगे पहुंचना इस टूर्नामेंट में बहुत मुश्किल रहेगा. लगभग असंभव ही माना जाएगा मुझे लगता है. येस अजय. आणि हा सामना जिंकणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. विकेटच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये संतोष तोरे आणि सुधाकर म्हात्रे. आणि प्रहलाद नाईक यांच्यासाठी षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये. अगली गेंद सामना करते हुए मयूर पाटिल. बहुत अच्छी गेंद थी ये, फुलर लेंथ और कहीं ना कहीं गलत स्ट्रोक का चयन. एक ऐसी गेंद जिसको सीधे बैट से खेलना चाहिए था, उसको ऑन साइड में थोड़ा सा क्रॉस बैटेड शॉट खेलने की कोशिश की थी. सुनील बढ़िया शुरुआत करते हुए संजय म्हात्रे. और जब भी उन्होंने फुलर लेंथ की गेंदबाजी की है फ़ायदेमंद रहा है उनकी टीम के लिए. ये देखिए फिर से फुलर लेंथ. एक और लंबा हिट लेने का प्रयास था, किनारा लगा था बल्ले का, लेकिन कोई नुकसान नहीं और कोई रन भी नहीं. अच्छी शुरुआत गेंदबाजी में. अगदी बरोबर सांगितलं, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात जर विचार केला आपण, त्या सामन्यात सुद्धा संजय म्हात्रे यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि तीच गोलंदाजी आपण पाहतो या सामन्यात. पहिल्या षटकामध्ये सुपर गोलंदाजी करताना संजय म्हात्रे. अच्छी तरह से जानते हैं यहाँ की परिस्थितियों को. इस बार ऊपरी किनारा लगा है लेकिन किस्मत का साथ मिलता हुआ बैट्समैन को. शॉर्ट फाइन लेग के ऊपर से गेंद डीप फाइन लेग, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन.
अजून एका चांगल्या चेंडूची हाताळणी केली होती, पण बॅटच्या वरच्या कडेला हा चेंडू लागून गेला होता आणि जवळपास असं वाटलं की झेल होईल काय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण की अशी झेल आपल्याला कन्वर्ट करावी लागते जर सामना जिंकायचा असेल तर. हालांकि फील्डर के पहुंच से बाहर थी गेंद, कोशिश ज़रूर की गई. इस बार लोअर फुल टॉस ऑन साइड में खेल दिया है. वाइड ऑफ डीप मिड विकेट खिलाड़ी तैनात है वहाँ पर. थोड़ा सा मिसफील्ड और 2 रन ज़रूर मिलेंगे. पहले मैच में भी हमने देखा था कि फील्डिंग काफ़ी ख़राब रही थी मयूरेश इंटरप्राइजेस की. इस मैच में भी कुछ वही नज़ारा फिर से देखने को मिलता हुआ. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. पहले ओवर का खेल प्रगति पर. पेनल्टी के जो 3 रन हैं पहले ओवर के बाद स्कोर में ऐड कर दिए जाएंगे. ओ बाल बच गया. अंपायर गैप ढूंढने में कामयाब बैट्समैन. 4 रन. तो चौके के साथ पहला ओवर समाप्त हुआ. स्कोर 11 रन, लेकिन पेनल्टी के 3 रन भी स्कोर में अब ऐड किए जा रहे हैं. दोनों भी टीमों के कप्तान इस बात को सुन ले. टोटल अब हुआ है 11 + 3 14. आणि जिथं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या जर पाहिली 11 आणि 3 धावा पेनल्टीच्या. आता मात्र एकूण जर आपण फलकावर धावा पाहिल्या तर बिनबाद 14. एका चांगली धमाकेदार सुरुवात म्हणता येईल अजय ग्रज ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये का होईना, पण धावफलकावर जी सरासरी आहे ती 14 धावाची सरासरी, का चांगली सरासरी पहिल्या षटकामध्ये. थोड़ा सा किस्मत का साथ मिला पहले ओवर में बैट्समैन मयूर पाटिल को. टॉप एज लगकर शॉर्ट फाइनली के ऊपर से गेंद चली गई थी 4 रनों के लिए, जो इस मैच का पहला चौका था. लेकिन दूसरा चौका काफ़ी अच्छा था. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के दरमियान से गैप ढूंढने में कामयाब रहे. नेवर लेकर जयेश म्हात्रे एक युवा खिलाड़ी है. पिछले मैच में भी उनको काफ़ी मौका मिला गेंदबाजी करने का, लेकिन पहले मैच में गेंदबाजी भी हम देखें ओवरऑल तो उतनी अच्छी रही नहीं थी मयूरेश इंटरप्राइजेस की. लेकिन जयेश म्हात्रे का पहला ओवर उस मैच में काफ़ी अच्छा रहा था. दूसरा ओवर उनका काफ़ी महंगा रहा था. तो थोड़ा सा मिक्स मैच रहा उनके लिए. ड्राइव किया गेंद हवा में. लॉन्ग ऑफ के फील्डर क्या पहुंच पाएंगे? जी नहीं, थोड़े दूर रह गए गेंद से. और इसी बीच 2 रन लेने का मौका वहाँ पर. भावेश कोशिश कर रहे थे कैच की, लेकिन मौका नहीं था उनके लिए. मिड ऑफ पर कोई खिलाड़ी नहीं था. मिड ऑफ पर फील्डर होता तो शायद बात बन सकती थी, लेकिन यहाँ पर पावर प्ले का रूल नहीं है. केवल 3 खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखने हैं नियमों के अनुसार इस टूर्नामेंट के, बॉलर और विकेट कीपर के अलावा. और 6 खिलाड़ी आप बाउंड्री पर रख सकते हो. तो वैसा ही फील्ड प्लेसमेंट नज़र आ रहा है, दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट. स्कोर हुआ है 16 रन. समोरच्या गॅलरीमध्ये बोर्डर ऑफ भिवंडी जगदीश नाईक मॅचचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघांसाठी त्याने बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे आणि दोन्ही संघाची आतापर्यंत चांगली सुरुवात देखील पाहायला मिळते. फुल टॉस गेंद इस बार उठा के खेल दिया है और फील्डर के ऊपर से पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर. 4 रन. संतोष तरे आणि सुधाकरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि 3 चेंडूवर 3 षटकार हॅट्रिक जर आपण इथे साजरी करतात तर आपल्याच 1000 रुपयाचं पारितोषिक सुधाकर म्हात्रे आणि संतोष तरे यांच्या माध्यमातून. अजय जर पाहिला पण अजून एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळते विनोददादा प्रतिष्ठान या संघाची. ज्या प्रकारे प्रल्हाद नाईक आणि मयूर पाटील हे दोन्ही सलामीचे फलंदाज खूप छान फटकेबाजी करताना पाहतोय. आणि इथून मात्र असं जर पाहिलं आपण तर किमान 70 किंवा 75चा आकडा संघ पार करेल असं वाटते. ज्या प्रकारे फटकेबाजी पाहतोय आपण. अच्छी तरह से मालूम है बल्लेबाजों को यहाँ पर रन्स काफ़ी बन रहे हैं, तो बड़ा टोटल बनाने का प्रयास. इस बार बैककट किया है, बहुत ही सुंदर स्ट्रोक. शॉर्ट थर्डमैन को बीट किया और एक और चौका. आणि इथं कडचा फटका खेळला होता. एक मोठी कड घेऊन चेंडू मात्र थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर गेला. या चौकाने आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल 24. बहुत ही सुंदर तरीके से बैककट किया था. और इस तरह के स्ट्रोक्स ऑस्ट्रेलिया के महान खिलाड़ी सर डॉन ब्रैडमन काफ़ी ज़्यादा खेलते थे. इस बार ऑन ड्राइव किया है. थोड़ी गलतियां हो रही है बॉलिंग में. फुल टॉस गेंदें देखने को मिल रही है. हालांकि इस बार ज़्यादा फ़ायदा नहीं उठा पाए प्रहलाद नाइक. सिर्फ 1 रन मिला है इस गेंद पर.
लेकिन अच्छी शुरुआत दी है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने, दोनों ने भी 2-2 चौके लगाए हैं। स्कोर हुआ है 25 रन, दूसरे ओवर का खेल चल रहा है। एक दमदार शुरुआत ये कही जा सकती है विनोद दादा पाटील प्रतिष्ठान के लिए। अगदी बरोबर सांगितलं आपण, एक कदमदार सुरुवात आहे आणि ही सुरुवात जर अजून 1 किंवा 2 षटक कायम राहिली तर मात्र एक मोठी धावसंख्या उभी करू शकतोय विनोद दादा प्रतिष्ठान हा संघ। अगली गेंद का सामना करेंगे मयूर 10 पर बैटिंग करते हुए। इस बार स्विंग किया ऑन साइड में, मैदान के अंदर, ओ कैच ड्रॉप डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। अच्छा मौका था फील्डर के पास लेकिन गलती हुई और फील्डिंग जो है वो साधारण स्तर की नज़र आ रही है। पहले ही मैच से हम देख रहे हैं, हम बार बार चर्चा भी कर रहे हैं कि ग्राउंड फील्डिंग भी उतनी अच्छी नहीं रही है और कैचिंग भी कहीं ना कहीं ख़राब नज़र आ रही है, जिसके चलते कहीं ना कहीं ये टीम थोड़ी सी पिछड़ती हुई नज़र आ रही है आज के दिन के खेल में। पण जिथं बरोबर सांगितलं आपण, कारण की पहिल्या सामन्यासुद्धा पहिला पण क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट थोडासा कुठेतरी मागं पडतोय आणि ती एक मूळ कारण असेल मयूर एंटरप्राइज संघाचं। और इस बार नो बॉल है, आड़े बैट से खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ। इस बार अच्छी फील्डिंग ज़रूर देखने को मिली लेकिन ओवर स्टेपिंग, नो बॉल और उसका खामियाजा ज़रूर भुगतना पड़ेगा। फ्री हिट रहेगी अगली गेंद। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ विनोद दादा प्रतिष्ठान टीम का 28 रन बिना किसी नुकसान के। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा, आदर्श ग्रुप बनाम एनसी राइडर्स। वो करना चाहते थे लेकिन शायद नज़रें नहीं थी गेंद पर, काफ़ी ज़्यादा घूमते हुए शॉट खेलने का प्रयास, नज़रें हट गई थी गेंद के ऊपर से। लेग बाय के रूप में 1 रन इस अंतिम गेंद पर। 2 ओवर का खेल पूरा होता हुआ टॉस हारकर पहले बल्लेबाजी कर रही है इस अहम मैच में विनोद दादा पाटील प्रतिष्ठान टीम। स्कोर हुआ है 29 रन बिना किसी नुकसान के। तर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिला पण विनोद दादा प्रतिष्ठान नाणेफेक गमावल्यानंतर मात्र प्रथम फलंदाजी करताना या ढगाळ वातावरणामध्ये ज्या प्रकारे वातावरणामध्ये बदल पाहायला मिळतोय, आकाशामध्ये जर पहिला पण सूर्य आणि ढगामध्ये लपंडाव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। पण ही सुरुवात अतिशय मौल्यवान आहे, चांगली सुरुवात पाहायला मिळाली। प्रल्हाद नाईक व्यक्तिगत जर पाहिला आपण 2 चौकारांनी व्यक्तिगत 13 धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि मयूर पाटील सुद्धा 2 चौकारांनी जर पाहिला आपण 13 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय। एक खूप छान दमदार सुरुवात पाहायला मिळाली। 29 म्हणजे प्रति षटकामागे सरासरी जर पाहिली आपण अजय। नेक्स्ट मॅच अनाउन्समेंट करायचं आहे अजय, कारण की भरपूर वेळ झाला है। जी बिल्कुल, एनसी राइडर्स के कैप्टन और आदर्श ग्रुप टीम के कैप्टन आपको टॉस के लिए आना है। क्या बात आहे, म्हणजे 2 विनर संघ तुम्हाला पहिल्या मॅचचं पाहायला मिळते पुढच्या मॅचमध्ये। एनसी रायडर्स आणि आदर्श ग्रुप, रणजित नाईक फॅम टीम आणि विशाल मात्रे फॅम टीम, एक बड़ा मैच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल। ये देखिए प्लेयर्स पेविलियन का नज़ारा, बहुत ही सुंदर प्लेयर्स पेविलियन और वहाँ पर विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम के ओनर भी नज़र आ रहे हैं मिस्टर प्रदीप पाटिल। काफ़ी रिलैक्स है खिलाड़ी, स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे प्लेयर्स पेविलियन। हम हैं इस समय भादवड़ में। नेवर लेकर कैप्टन मंगेश, फुलर लेन गेंद ऑन साइड में उठाना चाहते थे, एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए बल्लेबाज, डीप मिड विकेट पर खेला और 1 रन इसी बीच। ज़्यादातर हमने देखा है सुनील की मयूर जो है वो ऑन साइड में ही स्ट्रोक्स खेलने का प्रयास कर रहे हैं और उस वजह से उनके विरुद्ध कहीं ना कहीं बॉलिंग भी ज़्यादातर ऑफ स्टंप के बाहर और थोड़ा फुलर लेन की गेंदबाजी करने का प्रयास किया जा रहा है। नाही इथं पूर्णपणे अभ्यास करून गोलंदाज आलेले आहेत। मयूर पाटीलसाठी ज्या प्रकारे फलंदाजी करतोय त्याच प्रकारे चेंडू इथं मात्र हाताळताना पाहतोय। इस बार एंगल के तहत अंदर की तरफ लाया था, डायरेक्ट हिट, वहाँ पर डायरेक्ट हिट लगा है लेकिन बैट्समैन अपने क्रीज में पहुंच गए थे। ओवर थ्रो हुआ, 2 रन भी पूरे कर चुके हैं दोनों बल्लेबाज। अच्छी कोशिश थी, हालांकि सटीक निशाना था वहाँ पर संजय महात्रे का। स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। विकेट की तलाश में है इस समय मयूरेश एंटरप्राइजेस, जल्द से जल्द विकेट छटकाना होगा, नहीं तो फिर एक बहुत ही बड़ा स्कोर देखने को मिल सकता है। अनिकेत, या षटकामध्ये विकेट पाहिजेत आणि विकेट पडण्याचं चिन्ह पण साफ दिसताना पाहतोय, कारण आक्रमण आता मात्र करणार आहे दोन्ही फलंदाज, कारण की तिचे षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धावा जर पाहिल्या आपण 32। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। इस बार ओवर पेच उठा के खेल दिया है, जरूर कैच हो सकता है, लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं और ये रहा इस मैच में गिरने वाला पहला विकेट।
थँक्यू डीजे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्ट करायचे आहे. प्रेम चव्हाण आणि त्याचबरोबर हरीश, आपण दोघांनी रिपोर्ट करायचे. तो पहले विकेट का पतन हुआ है. लॉन्ग ऑन को क्लियर करने का प्रयास था वहाँ पर प्रहलाद नाइक का, लेकिन उतनी अच्छी टाइमिंग नहीं थी और आसान सा कैच थमा बेटे लॉन्ग ऑन पर. आउट होने से पहले 14 रन बनाए और बैटिंग ऑर्डर में अब परिवर्तन देखने को मिल रहा है. वन डाउन खेलने के लिए आए हैं कैप्टन पिंटू पाटिल. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी अंदर की तरफ लाया था इस बार. रन चुराने में कामयाब बल्लेबाज. लेग बाय का इशारा अंपायर गोकुल पाटिल की ओर से. स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन एक विकेट के, बल्कि 33 रन 33 एक विकेट के नुकसान पर. काफ़ी अच्छी गेंदबाजी इस ओवर में मंगेश पाटिल द्वारा. आणि जिथं पहिल्या सामन्यात जर पाहिलं आपण पिंटू पाटील जवळपास 6व्या क्रमांकावर फलंदाजी आला होता, पण यावेळेस मात्र क्रमांक 3 वर आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आलेला आहे. इस मैच में शुरुआत अच्छी मिली है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम को और आते ही एक लंबा हिट लेने की कोशिश, लेकिन बल्ले के अंदर लगी है गेंद. बहुत दूर से खेलने का प्रयास किया था. सिंगल से अपना खाता खोलते हुए पिंटू पाटिल. मौसम ने ज़रूर करवट ली है, बिल्कुल कल की तरह ही. कल भी सुबह आसमान में बादल नहीं थे, फिर दोपहर में बादल आए, शाम में थोड़ी सी बूंदाबांदी भी हुई. इस बार स्लॉट में है, भेज दिया उसको तारामंडल में. चरण बहुत अच्छा ओवर घट रहा था मंगेश पाटिल का, लेकिन अंतिम गेंद पर बड़ा हिट जड़ने में कामयाब रहे मयूर पाटिल. सिक्सर के साथ ओवर का खात्मा होता हुआ पारी के आधे ओवर्स यानी कि 3 ओवर्स समाप्त हुए और टीम का स्कोर हुआ है 40 रन एक विकेट के नुकसान पर. और 40 रन सुनील, आपको लगता है कि बल्लेबाज जोड़ना चाहेंगे तो 80 रन बन सकते हैं? पण इथं स्थिती जर पाहिली आपण 40 धावा बनवायला पाहिजेत आणि होणार पण. ज्या प्रकारे इथं मात्र पिंटू आणि मयूर पाटील खेळपट्टीवर आहे. नाही का चांगली सुरुवात, कारण की 3 षटकामध्ये 40 आणि यानंतर अजून 40 धावफलकावर धावा लावल्या गेल्या तर 80चं टार्गेट एक मोठं होईल आणि अशा स्थितीमध्ये सोपं राहणार नाही, कारण की जर पाहिली आपण विनोददादा प्रतिष्ठान संघाची गोलंदाजी मात्र चांगली आहे. इसके बाद 2 जीती हुई टीमों के बीच में मुकाबला होना है, तो इसका मतलब ये स्पष्ट होता है कि अभी 2 हारी हुई टीमों के बीच में मुकाबला है. इसमें से जो टीम जीतेगी उसकी चुनौती बरकरार रहेगी और जो टीम हार जाएगी लगभग उनका सफ़र ही समाप्त हो जाएगा मेरे ख्याल से. और अगले मैच में शायद जो टीम जीतेगी वो टीम तो क्वालिफाई कर जाएगी. पण म्हणूनच पहिलेच आपण सांगितलं की हा सामना दोन्ही संघासाठी करो या मरो आहे आणि खूप महत्त्वाचा सामना आहे, कारण की दोन्ही संघांनी आपले पहिले सामने गमावलेले आहेत आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 40 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. दूर त्या टोकाकडनं पाहतोय आपण संजय मात्रे हा गोलंदाज सज्ज होताना. पाहूया क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंट सोबत जवळपास गली. यावेळेस स्वतः कडक फटका मिडविकेटच्या वरतून चेंडूला भिरकावून देतोय षटकार. झुंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. झुंडी मधी साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. सही मायनों में अब बल्लेबाज विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम के लिए. पिंटू पाटिल का ये पहला सिक्सर, थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, थोड़ा ऑफ स्टंप की बाहर चले गए, शफल किया थोड़ा सा और बहुत बढ़िया तरीके से कनेक्ट किया था वहाँ पर. गेंद और बल्ले में अच्छा संपर्क देखने को मिला, बॉटम हैंड का इस्तेमाल किया और छक्का जड़ दिया. सज्ज होताना गोलंदाज. अजून एक मोठा प्रहार, ज्यावेळेस कोलेकच्या वरतून दूर असा निघून जाईल चेंडू. षटकार. सामना जर विचार केला आपण क्रमांक 6वर आला होता पिंटू पाटील आणि या सामन्यामध्ये विचार केला त्यांनी क्रमांक 3वर येऊन, आणि हा निर्णय मी चांगला म्हणेन. ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय, लागोपाठ 2 चेंडूवर 2 धमाका पाहतोय आपण आणि इथं मात्र धावसंख्या जर पाहिली आपण 50 आकडा पार करताना पाहतोय. धावा आहे त्या 52. गजब की बल्लेबाजी करते हुए और दबाव में गेंदबाज. याच पात्र मनगटी फटका टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण आणि 2 षटकार मारल्यानंतर सिंगल. चांगली फलंदाजी म्हणता येईल. सेंसिबल बैटिंग, कमज़ोर गेंदों पर प्रहार कर रहे हैं और अच्छी गेंद पर सिंगल लिया है उन्होंने. स्ट्राइक को रोटेट करते रहना भी बहुत ज़रूरी होता है.
स्कोर इस समय 52 से आगे बढ़ता हुआ 53 रन। या स्वतः प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे पंच पाचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद. सागर पाटील याच्या माध्यमातून पिंटू पाटील यांचं हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. आमच्या या बहादूर टेमगरपाडा गावातील साईबाबांची पालखी जात आहे. खरंच अभिमान आहे आमच्या या गावाला की खूप चांगलं प्रेम आहे एकमेकांवर या गावामध्ये. शांतता नेहमी पाहायला मिळाली आहे आणि असंच प्रेम क्रिकेटच्या माध्यमात देखील अजय आम्हाला पाहायला मिळतंय. असंच शेवटपर्यंत असू द्या. सर्वांचं एकजूट आणि सर्वांचं प्रेम या BTPL 2021 वर. निश्चित रूप से संदेश, और इस तरह के जो टूर्नामेंट होते हैं गांव के लीग टूर्नामेंट्स गांव की एकता और अखंडता को बनाने के लिए ही होते हैं, उसको जारी रखने के लिए है ऐसे टूर्नामेंट्स का आयोजन किया जाता है. विकेट प्राप्त किया है संजय म्हात्रे ने. फुलर लेंथ की गेंद थी, बिल्कुल ऑफ स्टंप की सीध में गेंद आ रही थी और ऑफ स्टंप के सामने पाए गए बल्लेबाज मयूर. आउट होने से पहले उन्होंने 18 रनों का योगदान दिया. नवीन फलंदाज पाहतोय आपण दीपेश नाईक, एक चांगला फलंदाज. पहिल्या चेंडूचा सामना करताना अतिशय चांगला प्रहार पाहतोय स्लॉक स्वीपच्या स्वरूपात. स्कोरलेगच्या वरतून दमदार षटकार. पुढचा चेंडू व्यासपात अजून एक मोठा फटका. या व्यासपात्र कॅप चांगला आहे. इशारा काय येईल पाहायचंय. अजून एक षटकार. इस रन खर्च किए, एक विकेट जरूर प्राप्त किया इस ओवर में, लेकिन 4 बड़े हिट्स देखने को मिले और 4 ओवर के बाद स्कोर हुआ है 65 रन 2 विकेटों के नुकसान पर. बहुत अच्छी स्थिति में इस समय विनोद दादा प्रतिष्ठान टीम. धन्यवाद कमेंट्री बॉक्स. महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना अध्यक्ष रवींद्र तरे सरांनी मयूर इंटरप्राइजेस संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या तरी गोलंदाजी करत असताना धावा भरपूर खर्च केल्यात. अजय इथून कंट्रोल करावा लागेल, विकेट्स घ्यावा लागेल. पिंटू आणि दीपेश नाईक याला तंबूचा रस्ता दाखवावा लागेल गोलंदाजांना. अजय पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवताना पाहतोय आपण. विनोद दादा प्रतिष्ठान संघाचे दोन्ही फलंदाज. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 65 तर पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन इथं मात्र निश्चित पाहायला मिळणार. बहुत ही हेल्दी करंट रन रेट देखने को मिल रहा है 16.25 रन प्रति ओवर का, और इसी अंदाज में बल्लेबाजी जारी रही तो शायद 6 ओवर्स में 100 रन भी देखने को मिल सकते हैं. अनिकित जो अनुमान लावला होता पण 80 पर्यंत संघ जाईल का, पण आता असं वाटते की 100 चाकडा पार करेल काय. सज्ज होताना गोलंदाज भावेश. कॉमेंट्री बॉक्स इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी डेंजरस फलंदाज पिंटू पाटील. हा फटका पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. या एका धावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 66. 2 बाद. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. आणि या तिसऱ्या विकेटसाठी जर अजय आपण विचार केला तर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली अजून. निश्चित रूप से, और सबसे अच्छी बात यह है कि बड़े शॉट्स लगातार खेल रहे बल्लेबाज. बिग हिट्स में डील किया जा रहा है. यावेळेस पात्र 9 बॉलचा इशारा आहे आणि त्या दरम्यान 1 रन अजून कंप्लीट करेल आणि प्री हिट. सोने पे सुहागा अजून एक जबरदस्त. इस तरह की गेंदबाजी करना मतलब खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है. भावेश द्वारा ये गलती हुई है. भावेश म्हात्रे का ये पहला ओवर इस मैच में. संजय म्हात्रे ने अपना कोटा पूरा किया. 2 ओवर में 36 रन उन्होंने खर्च किए. फ्री गेंद. रत्नात्मक फटका होता हा फ्री हिटवर. पाहतोय आपण थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर अतिशय वेगात निघून गेलाय चौकार. हालांकि बहुत अच्छी गेंद थी. ये वाइड यॉर्कर का इस्तेमाल किया गया था ये देखते हुए कि स्कूप करने के प्रयास में है, रैम शॉट के प्रयास में है, लेकिन चतुराई दिखाई आखिरकार बैट्समैन ने. बैट का हल्का सा
फेस खोला और थर्ड मैन की दिशा में चौका। यावेळेस मात्र जुने एक चांगला फटका, इम्प्रोव्हाइज फटका. यावेळेस मात्र लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. चौकार. बिल्कुल सही कहा आपने, उन्होंने अपने स्ट्रोक्स का पिटारा खोल दिया है और बहुत अच्छा इम्प्रोवाइज क्रिकेट देखने को मिल रहा है। शानदार बैटिंग करते हुए पिंटू। यावेळेस पात्र निकित रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, पण लाईन चुकीची. उजयष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय आपण 78. विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना विनोददादा प्रतिष्ठान हा संघ. इस टूर्नामेंट का सुनील सबसे बड़ा टोटल 93 है। आई एकवीरा प्रतिष्ठान A1 जोड़ी टीम ने बनाया था कल, तो उससे आगे देखना है जाते हैं या नहीं विनोद दादा प्रतिष्ठान के बल्लेबाज। भावेश. यास मात्र पुल्लेंचा चेंडू होता, हा पॉलीवर घेऊन खेळण्याचा प्रयत्न बीट होते. अशी गोलंदाजी करावी लागेल जर आपल्याला कमी धावसंख्येमध्ये रोखायचं असेल, पण धावसंख्या खूप जास्त झालेली आहेत. 78. मॅचचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आले, सावंतजी म्हात्रेंच्या मागे आहे. यॉर्कर लेन गेंदबाजी हमेशा कारगर साबित होती है गेंदबाजों के लिए, चाहे आप नई गेंद से गेंदबाजी करो या डेथ ओवर्स में आप बॉलिंग करो। सज्ज होताना गोलंदाज भावेश. यास मात्र फटका पाहतोय आपण ऑन सीटकडे, आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच रन्स इथं मात्र कंप्लीट करणार आहे. कुल मिलाकर जो बॉलिंग हमने देखी है, एग्जीक्यूशन बॉलर्स का उतना अच्छा रहा नहीं है। पिछले ओवर में भी जिस तरह से संजय मात्रे फुलर लेंथ की गेंदबाजी करने का प्रयास कर रहे थे, कुछ फुल टॉस गेंदें कर बैठे, कुछ हाफ वॉलीज़ की उन्होंने उसका फ़ायदा उठाया बल्लेबाजों ने। तो यहाँ पर मार्जिन ऑफ एरर बहुत कम है, थोड़ा सा भी लाइन और लेंथ में बॉलर चूक जाते हैं तो मार पड़ती है। भावेश. प्रत्येक स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, पण एक चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर अजय गरज जर पाहिला, पण फक्त 2 गडी बाद झाले आहेत आणि धाव संख्या खूप मोठी धावपलकावर पाहतोय आपण. 80 धावा झालेल्या आहेत आणि या षटकामध्ये 15 या 20 तुझा अनुमान काय बोलेल की हा टार्गेट कितीपर्यंत जाईल? कम से कम 15 रन तो ज़रूर बल्लेबाज सोच रहे होंगे। 2-3 बड़े हिट्स आते हैं तो शायद हमें 100 का आंकड़ा भी देखने को मिल सकता है, और वही कोशिश होगी बल्लेबाजों की। दोनों बल्लेबाज सेट हो चुके हैं, दीपेश नाइक और पिंटू पाटिल। पिंटू पाटिल ने 2 चौके लगाए हैं, 2 छक्के भी जड़े हैं 23 पर बैटिंग करते हुए। दीपेश नाइक ने 2 सिक्सर्स के साथ 14 रन अभी तक के खेल में बनाए हैं। 5 ओवर्स में 80 रन, बहुत ही दमदार बल्लेबाजी रही है इस मैच में विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम की। 16 का उनका करंट रन रेट है। 27 रनों की पार्टनरशिप तीसरे विकेट के लिए। पहला विकेट 32 पर गिरा, दमदार शुरुआत सलामी बल्लेबाजों ने दी, प्रहलाद नाइक और मयूर पाटिल ने। उसके बाद 53 पर दूसरा विकेट गिरा था, यानी कि 21 रनों की पार्टनरशिप दूसरे विकेट के लिए भी हुई थी, और तीसरे विकेट के लिए अभी तक नाबाद 27। बहुत अच्छी पार्टनरशिप्स देखने को मिल रही है। आणि फक्त 8 चेंडूमध्ये 27 धावांची भागीदारी, एक महत्त्वपूर्ण पार्टनरशिप आहे. अंतिम षटक. पहिलाच खराब चेंडू आणि योग्य समाचार, चेंडूला भिरकावतोय, दूर असा जाऊन चेंडू जातोय. षटकार. देखने को नहीं मिला है, जहां गेंद डालना चाहते हैं वहां पर गेंद डाल नहीं पा रहे गेंदबाज। एक और फुल टॉस, एक और लंबा हिट, फिर से उसी दिशा में डीप स्क्वायर लेग के ऊपर से गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण लागोपाठ त्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार, आणि पिंटू पाटणीच्या बॅटमधून निघणारा हा 4था षटकार आहे. आणि व्यक्तिगत जर पाहिला पण 4 षटकार 2 चौकार, आणि इथं मात्र 35 या धावसंख्येवर फटकेबाजी करताना संघात धावसंख्या जर पाहिली आपण एक विशाल धावसंख्येकडे, आणि याच प्रत्येक सर्वात मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहतोय. 92 92 धावा धावपलकावर, आणि जवळपास कीर्तिमान स्थापित करेल आजच्या दिवसामध्ये. टूर्नामेंट के 100 छक्के भी पूरे हो चुके हैं, जो ग्राफिक्स हमने देखे टेलीकास्ट में स्क्रीन पर, उसके अनुसार। एक और बिग हिट, एक और छक्का। तब्बल 500 रुपये देखील पटकवलेले आहेत सागर पाटील यांचे. 3 चेंडूवर 3 षटकार इथे पाहायला मिळालेत, आणि पिंटू पाटील यांना 500 रुपये
जाहीर झालेला आहे सागर पाटील यांच्या माध्यमातून. पण चेंडू तिथं- द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. जे खरं तर जेव्हा कुठलाही फलंदाज पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय त्याच्या मनात एकच संधी निर्माण असते की 6ला 6 मारू शकतो का, ही मनस्थिती असेल पिंटूची ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय. ये देखिए तीनों भी सिक्सेस दिखाए जा रहे हैं. बहुत सुंदर टेलीकास्ट है, स्पॉट ऑन रहते हैं बिल्कुल प्रिंस मूवीज़ वाले. पहली 2 गेंदें फुल टॉस, उसके बाद ओवर पिच थी. यॉर्कर डालने का प्रयास हो रहा है मेरे ख्याल से, लेकिन ठिकाने पर गेंद गिर नहीं रही है. उसको सही ठिकाने लगा रहे हैं बैट्समैन पिंटू पाटिल. 41 पर पहुंच चुके हैं. इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक शायद हमें देखने को मिल सकता है. अभी भी 3 गेंदें पारी में शेष. मंगेश राऊंड द विकेट. याच पाता स्लॉक, अतिशय जबरदस्त प्रहार स्कोरलेगच्या वरतून आणि 100चा आकडा पार करताना पाहतोय आपण विनोददादा प्रतिष्ठाना संघ. जबरदस्त फलंदाजी पिंटू पाटील यांच्या बॅटमधून. पूरी तरह से टूट पड़े हैं गेंद पर इस समय पिंटू पाटिल. 4 गेंदों में लगातार 4 छक्के, और शायद एक और कीर्तिमान हो सकता है कि 6 गेंदों में 6 छक्के देखने को मिल सकते हैं. गजब का प्रदर्शन यहाँ पर कप्तान पिंटू पाटिल का. स्कोर हुआ है 104 रन. 47 पर है पिंटू पाटिल. आणि जित 47 या धावसंख्येवर आहे पिंटू. याच पाता फाईन फटका पाहतोय आपण. जवळपास लेग ब्रेक हा चेंडू पाहायला मिळालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण. कौचित चेंडू जर निघून गेला असता तर सीमा पार झाला असता, पण तसं काही नाही. आणि इथं मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि अजून संधी आहे 50 आकडा पार करण्यासाठी पिंटू पाटील यांच्याकडे. लेग ब्रेक गेंद जरूर थी, लेकिन वो भी लेग स्टंप के बाहर थी. वेरिएशन बॉल का इस्तेमाल करना कहीं ना कहीं ज़रूरी भी बन गया था. आखिरी गेंद इस पारी की. यावेळेस स्वतः चांगला चेंडू, एगली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. आणि या दिनेश नाईक सरांचा इशारा तो लेग बाईच्या स्वरूपात. फक्त आणि फक्त एकच रन्स इथे मात्र. आणि याचबरोबर पाहतोय आपण पहिल्या इनिंगचं समाप्त होते. आणि जे टार्गेट इथे मात्र उभं केलेलं आहे निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल पाहतोय आपण 105 धावपलकावर 6 धावाचं आव्हान आहे. आपण जाऊया इथं मात्र निश्चित संदेश पाटील यांच्याकडे. सिन्हाजी पाटील साहेबांनी सुरेश बाळू पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. कारण की एका बाजूला आदर्श ग्रुप, विशाल मात्र फॅम टीम आणि NC रायडर्स रणजित नाईक फॅम टीम, प्रेम चव्हाण आणि हरेश माझ्यासोबत टॉस बॉक्समध्ये आहेत. आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक आमचे मामाश्री विनोद नाईक साहेब आणि सुरेश बाळू पाटील साहेब आणि सिन्हाजी पाटील साहेब हे आलेले आहेत. शाखा प्रमुख आमच्या गावचे. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत पुढच्या मॅचसाठी. आणि टॉस तर तुम्हाला माहितीच असेल, एका बाजूला BTPला आहे आणि दुसऱ्या बाजूला भगवान स्पोर्ट. मी हा टॉस आमच्या मान्यवरांच्या हातात देतोय. सुरेश बाळू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस करतायत. BTPL असा कॉल आहे प्रेम चव्हाण यांचा आणि आलेला आहे भगवान स्पोर्ट. तर टॉस जिंकले आदर्श ग्रुप या संघाने. थँक्यू सो मच. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच विनोद नाईक साहेब अँड सुरेश बाळू पाटील अँड सिन्हाजी पाटील. हरीश, पहिला सामना खूप डॅसिंग अंदाजामध्ये जिंकला आहे. BTPL सर्वांचं लक्ष आहे या ट्रॉफीवर. ॲज अ कॅप्टन पहिला सामना कसा वाटला तुला आणि आपल्या संघामध्ये जे खेळाडू आपण जे घेतलेले आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आवडला तुला? खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आणि असंच पुढे सुद्धा असं मेहनत करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू. ॲज अ कॅप्टन टॉस जिंकले, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे चेसिंग करण्यासाठी तुमचे खंबीर फलंदाज आहेत. असे कोणते फलंदाज आहेत ते चेसिंगमध्ये तुम्ही लवकरात लवकर त्यांना मैदानामध्ये सोडण्याचं काम कराल? ते जशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे आम्ही फलंदाज उतरवू. आता मात्र प्रेम चव्हाण आहे समोर आणि प्रेम चव्हाण तुला तर माहिती आहे ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा नेहमी राहिला आहे. आणि आता त्याने देखील एक सामना जिंकला आणि तुम्ही देखील एक सामना जिंकला आहे आणि हा सामना देखील तुम्ही जिंकला तर क्वालिफाय होऊ शकता. तर प्रेम समोर कोणती रणनीती असेल तुमची? ती मैदानात दिसेल. क्या बात आहे. हे होते हरेश. टॉस जिंकले आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रेम आहे. प्रेम घरच्या मैदानावर नेहमी तुझा चांगला क्रिकेट राहिला आहे. कोणतीही स्पर्धा असू द्या आणि BTPL त्या BTPLमध्ये खेळण्यासाठी सर्व इच्छुक खेळाडू जे गावातील होते सर्वांच्या आतुरतेने वाट पाहत होते. प्रेम, पहिला मॅच खेळला, तुला कसं वाटलं मैदानाच्या आतमध्ये? खूप चांगलं वाटलं खेळायला. आणि टॉस जिंकला असता काय निर्णय असता तुझा? आम्ही पण फिल्डिंगच केली. फलंदाजी करायची आहे आणि 6 षटकांचा सामना आहे. किती धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल 6 षटकामध्ये? कमीत कमी 70-80 पर्यंत. 70 ते 80 धावांवर जाण्याचा प्रयत्न असेल. आणि
आपल्या संघासाठी मी भरपूर शुभेच्छा देतोय. हा होते प्रेम. मित्रांनो, टॉस जिंकले आदर्श ग्रुप या संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमचे दोन्ही मित्र अजय घरत आणि सुनील पवार कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया संदेश पाटिल. देखने वाले सभी दर्शकों का हार्दिक स्वागत भादवड़ टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2021 में. इस टूर्नामेंट के आयोजक भगवान स्पोर्ट्स क्लब की ओर से और सभी भादवड़ टेमगरपाड़ा वासियों की ओर से 105 रन बनाए गए हैं इस मुकाबले में विनोद दादा प्रतिष्ठान टीम द्वारा. और जीतने के लिए 106 रनों की चुनौती, बहुत बड़ा टारगेट. इस टूर्नामेंट का सबसे बड़ा स्कोर बनाया है टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए विनोद दादा प्रतिष्ठान टीम ने. ये वही टीम है जिस टीम ने पिछले मैच में मात्र 57 रन बनाए थे अपने 6 ओवर्स में. निराश किया था बल्लेबाजों ने, लेकिन इस मैच में ज़बरदस्त वापसी की है. पिंटू पाटिल की शानदार बैटिंग रही. 47 रन बनाकर नाबाद रहे कप्तान. 18 रन बनाए मयूर पाटिल ने. प्रहलाद नाइक ने 14 रन बनाए. दीपेश नाइक 14 रन बनाकर नाबाद रहे. तो 106 रनों की चुनौती है. सलामी बल्लेबाज मयूरेश एंटरप्राइजेस की ओर से क्रीज पर पहुंच चुके हैं यशवंत तरे और उनके साथ भूषण मात्रे. तेज तर्रार शुरुआत देनी होगी. 6 ओवर्स में 106 रन बनाने हैं. पहला ओवर लेकर प्रहलाद नाइक. बल्लेबाजी में भी उन्होंने शुरुआत की थी अपनी टीम के लिए और अच्छी शुरुआत दिलाई थी. 32 रनों की पार्टनरशिप बनाई थी पहले विकेट के लिए मयूर पाटिल के साथ. पहले गेंद का सामना करेंगे यशवंत तरे. पारी की पहली गेंद आगे रखा. ओवर पिच गेंद छोटी बैकलिप से ड्राइव किया है कवर्स में. अच्छा कवर ड्राइव, लेकिन डिप में प्रोटेक्शन मौजूद है. एक अच्छे स्ट्रोक के साथ शुरुआत की है यहाँ पर यशवंत तरे ने. सिंगल के साथ अपना और अपनी टीम का खाता खोला है यशवंत तरे ने. संदेश पाटिल मेरे साथ कमेंट्री बॉक्स में. संदेश, बहुत तूफानी अंदाज में बैटिंग की आवश्यकता है मैच को जीतने के लिए. जिस पहली गेंद से अटैक करना काफ़ी जरूरी है. अच्छी गेंद थी ये स्टम्प्स की तरफ. फुलर लेंथ संभवतः ऑफसाइड में ड्राइव करना चाहते थे, लेकिन गेंद मिड ऑन की तरफ चली गई थी. सर्कल के बाहर उसको फील्ड किया गया. 1 रन लेने का अवसर भूषण मात्रे के पास. आवश्यक रन रेट यदि हम देखें तो पारी की शुरुआत से ही 17.66 रन प्रति ओवर का है, यानी कि लगभग 18 का. इस बार स्वीप किया गया, दबा में है डीप मिड विकेट की तरफ. फील्डर मौजूद वहाँ पर. 1 ही रन मिलेगा. हरीश है वहाँ पर. अच्छी गेंदबाजी लगातार आगे रख रहे हैं. बहुत ज़्यादा तेज़ तो नहीं करते हैं, लेकिन अभी तक हाथ खोलने के लिए उतनी जगह नहीं दी है बल्लेबाजों को. येस, अगदी बरोबर. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून. ये फुल टॉस है, कमज़ोर गेंद, लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा पाए बल्लेबाज. वाइड ऑफ डीप मिड विकेट. सागर है वहाँ पर. 1 ही रन लेने का अवसर. सिंगल्स आ रहे हैं. 4 गेंदों पर 4 रन बने हैं, लेकिन ज़रूरत है बड़े स्ट्रोक्स की, क्योंकि टारगेट बहुत ही विशाल टारगेट है. 106 रन बनाने हैं. बढ़िया गेंद. इस बार हल्का सा टर्न और डायरेक्ट हिट लगा है और अंपायर की उंगली ऊपर उठती हुई जाना होगा बैट्समैन को पेविलियन में. पहले विकेट का पतन. भूषण मात्रे रन आउट. आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सोबतच रितेश नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर प्रमोद नाईक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बॅक टू ना क्रिकेट. मिळालं इथे रनरचं विकेट. प्रल्हाद नाईक एक चांगली गोलंदाजी करते आपल्या संघासाठी. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, त्याच्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक रनरचं विकेट घेतलंय. आज एक खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. रणनीति स्पष्ट है यहाँ पर गेंदबाज की. कोई भी गेंद उन्होंने गुड लेन पर भी नहीं रखी है. शॉर्ट पिच गेंदबाजी तो बिल्कुल भी करने का प्रयास नहीं है. लगातार गेंद को आगे रख रहे हैं. ओवर पिच हो जाती है तो भी कोई बात नहीं. उनको पता है कि सामने यदि बैट्समैन खेलने का प्रयास करेंगे तो लंबी बाउंड्री को क्लियर करना उतना आसान नहीं होगा और क्रॉस बैटेड शॉट्स खेलना बहुत मुश्किल है इस तरह की गेंदबाजी के विरुद्ध. एक और बेहतरीन यॉर्कर ऑफ स्टंप के बाहर पूरी तरह से बैट्समैन को तंग किया. कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ प्रहलाद नाइक का. पहले ओवर के बाद स्कोर हुआ है केवल 4 रन 1 विकेट के नुकसान पर मयूरेश एंटरप्राइजेस. दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि दोनों भी टीमों का ये दूसरा मैच है. ग्रुप बी के मैचेस आज खेले जा रहे हैं BTPL सीज़न 2 में.
और दोनों भी टीमों ने अपना पहला मुकाबला हारा है, उस वजह से ये मैच दोनों भी टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है। लेकिन इस समय मैच पर मजबूत पकड़ नजर आ रही है विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान टीम की। हालांकि अभी भी 5 ओव्हर्स का खेल बचा है, लेकिन 5 ओव्हर्स में 102 रन संदेश यहाँ से बनाने हैं। हे अगदी बरोबर, कारण की टार्गेट 106 धावांचं आहे आणि पहिल्याच षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी लेजेंड क्रिकेटर प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. इथे थोडंसं थांबवलं गेलं. आता इथून अटॅक करावा लागेल फलंदाज यशवंत तरे आणि जयेश म्हात्रे या फलंदाजांना. तो किस तरह से खेल रहेगा आने वाले ओवर्स में, ये सब कुछ आप तक पहुंचाने के लिए माइक्रोफोन पर तैयार है मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ बादवर्ड संदेश पाटिल. धन्यवाद अजय. मॅचचा जर आपण विचार केला तर इथून षटकार चौकार येणं खूप गरजेचं झालं आहे, कारण की संकट मोचन ही गोलंदाजी तुम्हाला पहिल्या षटकामध्ये प्रल्हाद नाईक यांची माहिती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये बाळू पाटील होते. विनोददादा प्रतिष्ठान संघ रन फेस्टिवल त्यांनी केलं. पहिलं 105 धावांचं टार्गेट, त्यानंतर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. पहिलं चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय चेंडूला. चेंडू की स्टँड अँड डिलिव्हर. एक मॅक्सिमम 6 पाहायला मिळतोय यशवंत यांच्या बॅट मधून. भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय कैसा डंका. भातवड टेमघर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोराने कैसा. भिवंडी शहरात काय सुरुवात केली आहे, बरोबर बघितलं आणि बॅटच्या बरोबर मिडल केला आणि चेंडू समोरच्या दिशेने श्याम नाईक गॅलरीला सलामी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आता मात्र 10 होते. इथून अटॅकिंग क्रिकेट यशवंत तरेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. समोरच्या स्टँडमध्ये आपण पाहतोय नाईक रायडरचे सर्व पाटील बसलेले आहेत आणि खास करून विनोददादा प्रतिष्ठान संघाचे प्रदीपदादा पाटील तिथे उपस्थित आहे. संघाचे ओनर्स सोबतच विश्वनाथ लाले भाऊ उपस्थित आहेत. सुनील सर. यावेळी ऑन साईडला धमाका झाला स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. अजून एक दर्जेदार षटकार. काय सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. बाळू पाटील याच्यावर आता मात्र पलटवार केला जात आहे. या षटकामध्ये 2 चेंडू 2 षटकार, हॅट्रिक ऑन झालाय. हे पाहू शकता समोरचा स्टँड श्याम नाईक गॅलरी दाखवली जात आहे. प्रदीप पाटील यांना दाखवलं जात आहे. सुनील सर त्यांच्या सोबत आहेत. विश्वनाथ लाल्याभाऊ आहेत. जितेंद्र फुलर आहेत तिथे. सागर पाटील यांना देखील दाखवलं जात आहे तिथे. मॅचचा आनंद घेत आहेत श्याम नाईक गॅलरी एन मध्ये. हॅट्रिक ऑन झाली आहे. हॅट्रिक साजरे करेल का हा फलंदाज यशवंत तरे. हार्ट हिटर फलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट. अजून एक ऑन साईडला यावेळी मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे दीपेश नाईक. खूप चांगला क्षेत्ररक्षक करतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज आपल्या पाहायला मिळतो यशवंत तरे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर आमच्या ऑफिशियल स्कोर सांगितले तर 18 धावा धावफलकावर. 1 विकेट भूषण मात्र बाद झाल्यानंतर जो शांतता क्रिकेटमध्ये पाहायला मिळाली होती, त्यानंतर अटॅक करताना यशवंत तरे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बाळू पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस इनफिल्डच्या वरतून गलीच्या वरतून चेंडू येतोय. ज्ञानेश्वर मात्र चेंडूचा पाठलाग करतायत. मात्र अतिशय सुंदर दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळतंय. एक ओल्ड इज गोल्ड 40 प्लेच्या खेळाडूने सुपर फिल्डिंग केली इथे ज्ञानेश्वर मात्रेने. मात्र इथे धावांची लुटमार मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि 3 धावा कंप्लीट करतोय यशवंत तरे. क्या बात आहे. बिग हँड देताना मैदानाच्या आतमधून सर्व खेळाडू ज्ञानेश्वर मात्रे यांना जवळजवळ आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ढकलून दिले, मात्र स्वतः एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. कौतुक केलं जात आहे. बाळू पाटील राईट आर्म ऑफ द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघून पुन्हा एकदा ऑन साईडला कार्पेटच्या साईडने वाडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाते. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. जयेश मात्रेला फक्त एकच करावं लागेल खेळपट्टीवर की जास्तीत जास्त स्ट्राईक यशवंत तरे या फलंदाजाला द्यावा लागेल, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि धावा येतात म्हणजे इम्पॉर्टंट बात आहे की एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर 22 रन.
कुठे पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि त्यानंतर पलटवार बालू पाटील यांच्यावर करताना यशवंत तरे. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बालू पाटील लुजनर चेंडू आणि अजून एक धमाका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतोय. यशवंत तरेच्या बॅट मधून A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळतोय. आणि पाजला यशवंत तरे याने, कारण की या षटकामध्ये तब्बल 24 धावा. क्या बात आहे. पुराणे चावल, ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोनं असं म्हटलं जाते आणि यशवंत तरे याच्या बॅटमधून या धावा बनतायत मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या झाली आहे धाव बलकावर 28 धावा, 28 रन. खूप चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पाहायला मिळते. येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जयेश मात्रे आणि यशवंत तरे खूप चांगलं काम करतात. इथून 4 षटकांचा खेळ बाकी राहिला आहे आणि व्यासपीठावर आपण पाहतायत मॅचचं मनोरंजन करताना, आनंद घेताना सुरेश बाळू पाटील साहेब आणि श्रीनाथजी पाटील साहेब, सोबतच आमचे मामाश्री विनोदजी नाईक आणि नरेशजी तरे मॅचचा आनंद घेत आहेत. प्रमुख पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. समोरच्या स्टँडमध्ये आपण पाहतायत विनोददादा प्रतिष्ठान संघाचे पाठीराखे थोडेसे निराश झाले आहेत मागच्या षटकावर, कारण की 24 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल आणि गोलंदाज पिंटू याने एक चांगला वापर केलाय गोलंदाजाचा. परलात नाही घेतोय गोलंदाजासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज आर.के. पाटील स्टँड इन कडून सामना करतोय जयेश. यावेळेस ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून चेंडूला घेऊन काढलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त एकच धाव मिळेल आणि जयेशचा एक चांगला क्रिकेट मी म्हणेल, कारण की यशवंत तरेच्या बॅटमध्ये धावा बनतायत, बरसत आहेत. हा त्यानं स्ट्राईक दिली आहे. पाहूया आता लेजंड वर्सेस लेजंड हा बॅटल असेल, कारण की प्रल्हाद नाईक देखील 40+ कॅटेगरीमधून खेळत आहेत आणि यशवंत तरे देखील 40+च्या कॅटेगरीतून खेळत आहेत. पाहूया कोण गोलंदाजी करेल, चांगली गोलंदाजी होईल की चांगली फलंदाजी. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस उडवला आहे हवेमध्ये, मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सागर पवार कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. प्रल्हाद नाईक यांना अजून एक विकेट मिळतोय. आउट होणारा फलंदाज यशवंत तरे, बॅक फुटक आउट. BTPL स्पर्धा समाप्त झाल्यानंतर अजून एक तुमच्या भेटीला स्पर्धा येत आहे याच ग्राउंडवर. करिश मात्रेंचा बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत. ठाणे जिल्ह्यातील तुम्हाला 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. ठाणा जिल्हा गटातील तुम्हाला 16 संघ आणि BC4 चे 16 संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये जोरदार अपील केली जात आहे. पंचाने दाखवलं आहे की लेग स्टंप सोडतोय, मात्र एक आहे चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट होते, 2 धावची मदत होते इथे. 2 धावने संघाची धाव संख्या झाली आहे. धाव फलकावर ऑफिशियल स्कोर सांगितले योगेश सध्या स्कोरिंगचं काम करतायत. 31 31 धावा. 31 धावांचं लगेच आपल्याला आठवण येते की मच्छिंदर मात्रेने काल दिलेल्या 31 धावा या स्पर्धेमध्ये सर्वात महागडं षटक. फुलर लाईनचा चेंडू आणि ऑन साईडला आहे तिथे आरेश, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. अजून एक विकेट प्रल्हाद नाईक यांच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे. कमांड डीजे. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. भिवंडीमध्ये साऱ्या ठाण्यामध्ये झाला समधी करा बोलबाला. 5 वर टेंबर पडा प्रीमियर लीग खेळू चला. 5 वर टेंबर पडा प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. विकेट्स फक्त पाहायला मिळत आहेत. यशवंत तरे यांच्या बॅटमधून 25 धाबा आल्या होत्या, त्यानंतर शांतता क्रिकेट पाहायला मिळाले. मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेश मात्रे येतोय. बुम बुम
इथून षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल, कारण की लक्ष समोर 106 धावांचा. ॲज अ कॅप्टन पिंटू खूप चांगलं काम करतोय इष्टांच्या मागून, गोलंदाजाला साथ देतोय प्रल्हाद नाईक. यावेळी समोरच्या दिशेने गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू आलाय, लॉंग ऑन लगोपत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगलं राहिले ते मयूर याचं. आता धावा कंप्लीट होईल, फक्त एकच सिंगलची मदत. धाव संख्या झाली आहे धाव फलकावर 32 धावा, 32 रन्स. आउट होणारे खेळाडू यशवंत तरे, भूषण म्हात्रे, त्यानंतर जयेश म्हात्रे, मंगेश पाटील आणि योगेश म्हात्रेची ही जोडी पाहायला मिळते. अजूनही ऑन साईडला पाहायला मिळते, गॅप मध्ये चेंडू येते, हलकस मिस फील्ड होते, मात्र धावा ज्या आहेत कंप्लीट केल्या जातील 2 धावा. एक चांगला तालमेल पाहायला मिळतोय मंगेश आणि योगेश म्हात्रे यांच्या माध्यमातून, कारण की 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आतापर्यंत 34 धावा धाव फलकावर, 106 धावांचा पाठलाग करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. फक्त 34 धावा आलेल्या आहेत, अजून इथे 72 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूमध्ये. जर विचार केला तर आपण प्रत्येक षटकामागे बनवायच्या आहेत इथे 24 धावा. थोडंसं मिशन जो आहे अवघड आहे. गोकुलदास पाटील सरांचा इथे इशारा आलाय की मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था होऊ द्या, पाणी मैदानात घेऊन जायचं आहे, कारण की स्ट्रॅटेजिक टाइम झाला आहे असंही 3 षटकाची समाप्तीनंतर. आमची रजा घेत आहे श्रीनाथ पाटील साहेब आणि सुरेश बाळू पाटील साहेब. खूप वेळ दिले या स्पर्धेसाठी. हिरामान गुलवी साहेब देखील दुपारच्या क्षेत्रानंतर मॅचचा आनंद घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. यानंतर होणारा सामना देखील तुम्हाला रंगतदार पाहायला मिळेल. दोन्ही विजेता संघ आहेत पहिल्या मॅचचं, आदर्श ग्रुप आणि अगेन्स्ट पाहणार आहोत एनसी रायडर्स, नाईक केबल रायडर्स आणि आदर्श ग्रुप, विशाल म्हात्रे अँड रणजित नाईक फॅन टीम. 2 टीम्स नेक्स्ट मॅच. पाहूया गोलंदाजीमध्ये एक स्वतः गोलंदाज कॅप्टन्स येतोय, पिंटू पाटील येतोय, ज्याच्या बॅटमधून 47 धावांची स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली होती. ॲव्हरेज खूप मोठा आहे, 4 षटकार प्रत्येक षटकामध्ये ठोकावे लागतील सामना जिंकायचा असेल तर, आणि योगेश म्हात्रेला तो काम करावा लागेल. पाहूया पिंटू पाटील किती धावा वाचवते आपल्या संघासाठी. एक चांगला कॅप्टन आहे. ऑफस्टंपचा चेंडू सरेला एस्ट्रेकच्या हातामध्ये ते निर्धाव चेंडूची समाप्ती होते. काय गोलंदाजी केली जात आहे, सुरुवात चांगली झाली आहे पिंटू पाटील याची. यावेळीस मिस टाइम हवेमध्ये चेंडू आहे, सागर येतोय. हो, प्रयत्न खूप चांगले, मात्र 2 धावा वाचू शकत नाहीये. खूप चांगला प्रयत्न केला, जवळजवळ डीप वरून प्रवास झाला होता झेल पकडण्यासाठी, मात्र झेल कलेक्ट करता आली नाहीये. या मॅचमध्ये आपण पाहतोय प्रफुल्ल गुलवी जे शॉर्ट फाईन लेगला आहेत, आणि थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन ज्ञानेश्वर म्हात्रे, विकेट किपर प्रल्हाद नाईक विकेटपासून थोडंसं दूर आहे. यावेळी अतिशय सुंदर असा ड्राईव्ह पाहायला मिळतोय, गॅपमधून चेंडू सीमेच्या बाहेर निघतोय, एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. यावेळी हवं तसा बॅटवर आले नाही, ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळला आहे आणि एकच धाव मिळाली या चेंडूवर. सिंगलची मदत, सिंगल डबलने काही साध्य होणार नाहीये. हिट करावे लागतील, मोठे मोठे षटकार पेश करावे लागतील. मंगेश पाटील कॅप्टन आहे, कॅप्टन नॉक खेळावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय गोलंदाज पिंटू पाटील. एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय प्रफुल्ल गुलवी याला. यावेळेस वाईड अप लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर षटकार. भरपूर उशिरानंतर षटकार आला. मयूर तिथे होता, प्रयत्न त्याचे खूप चांगले राहिले, मात्र चेंडू त्याला दस्तक पे मस्तक असं म्हटलं जात आहे. आणि या 6 धावा मिळतात मंगेश पाटील या
फलंदाजाला. हळूहळू दुपारचा क्षेत्र जो आहे सुरू झाला आहे आणि आमचे मान्यवर आमच्या व्यासपीठावर पोहोचत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दुपारच्या क्षेत्रामध्ये. स्नेहल भोजनाचा देखील आनंद घेत आहेत, स्वाद घेत आहेत सर्व आमचे कॉमेंटेटर्स आणि व्हीआयपीज. पुन्हा एकदा करारा ऑन ड्राय पाहायला मिळते. मिडानवर लॉंग ऑनवर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे दीपेश नाईक. फक्त एक धाव खर्च या शेवटच्या चेंडूवर. षटकाची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती झाली आहे. धाव संख्या झाली ती 48 धावा. खूप मोठा पल्ला पार करायचा आहे, कारण की 106 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 48 धावा झालेल्या आहेत. 58 धावा अजूनही दूर आहे 12 चेंडूमध्ये. 58 रन्स. मिशन भरपूर मुश्किल झालाय, मात्र हे क्रिकेट आहे. एका षटकामध्ये आम्ही 42 धावा देखील बनताना बघितल्यात, 46 धावा देखील बनताना बघितल्यात. मात्र टेनिस क्रिकेट बॉल असा आहे की इथे त्या धावा बनवू शकतात, फक्त जिद्द असणं खूप गरजेचं आहे. मंगेश पाटील करेल का पूर्ण हा स्वप्न महेश इंटर पाहिजे संघाचं, की गोलंदाज दीपेश नाईक विकेट घेईल मंगेश पाटील याचं. थोडंसं स्पीडअप करा प्लीज, भरपूर वेळ झाला या मॅचला. दुपारचा स्नेहल भोजनाचा आनंद घेत आहेत करिश म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. मंगेश पाटीलच्या बॅट मधून मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि मंगेश पाटीलचा विकेट पहिल्या चेंडूवर घेतला दीपेश नाईक याने. डीजे देखील आता दुपारचा भोजनाचा आनंद घेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. विकेट मिळाले ते दीपेश नाईक या गोलंदाजाला. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, मात्र वेल देऊन क्रिकेट खेळत आहेत. विकेट मिळालं इथे. निराश आहे महेश इंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडू, कारण की 2 मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स झाला नाहीये. या मॅचमध्ये देखील फलंदाजीने जास्त कामगिरी केली नाहीये. आता कमीत कमी धावाने पराभव स्वीकारावा लागेल किंवा या धावा चेस कराव्या लागतीलच. सामना जिंकावाच लागेल. काल देखील उमेश नाईक आर्के स्पोर्ट या संघाने हाच प्रकारचा क्रिकेट खेळला होता. त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये करिश म्हात्रे अगेन्स्ट तो सामना झाला होता आणि उमेश नाईक याने जो प्रयत्न केला होता करिश म्हात्रेच्या समोर, मात्र तो सामना करिश म्हात्रे यांनी जिंकला होता. मुसाबाई कालच्या दिवसामध्ये हिरो ठरला होता, कारण की शेवटच्या मॅचमध्ये 4 चेंडूवर 4 षटकार त्याने लगवले होते. दीपेश नाईक सामना करण्यासाठी सज्ज असेल खेळपट्टीवर योगेश म्हात्रे. नवीन फलंदाज संजयभाई म्हात्रे येत आहेत. यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय, व्यासपीठाला आला, व्यासपीठाच्या वरतून चेंडू जाते आणि सलामी देते षटकार. याच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. कैलासवासी महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ जो आहे त्याला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर षटकार पाहायला मिळतो योगेश म्हात्रेच्या बॅटमधून. दीपेश राईट आर्म ओव्हर द विकेट. लुजनर चेंडू टॉप पिच हवेमध्ये सागर आहे आणि अजून एक विकेट मिळेल, तो म्हणजे विनोद दादा प्रतिष्ठान या संघाला. हा विकेट दीपेश नाईक याच्या खात्यामध्ये जमा होईल. एक षटकार एक विकेट, एक षटकार एक विकेट असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शांतता क्रिकेट गावाचा एकजूट क्रिकेट पाहायला मिळते. आदेश नाईक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याने बेस्ट ऑफ लक सांगितला आहे दीपेश नाईक आणि पिंटू पाटील यांना आणि ऑल टीम. आपला हार्दिक स्वागत आहे आदेश नाईक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील माय ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये येत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळीस ऑन साईडला खेळायचं होतं, डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतो. षटकानंतर विकेट, त्यानंतर डॉट चेंडू. आता पिंटू पाटीलने आज यादगार क्रिकेट खेळला. पिंटू पाटीलने गोलंदाजी केली, त्याच्यामध्ये त्याने धावा खर्च केल्या, मात्र फलंदाजी करत असताना 47 धावांची इनिंग पेच झाली होती. दीपेश फुलटॉस चेंडू इथे संजयभाई म्हात्रेंच्या बॅटवर आलेला नाहीये, मात्र वाईटचा इशारा येईल आणि लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर हा चौकार बाईचा इशारा करतायत गोकुळदास पाटील सर. या बोनस धावा 5 धावा मिळतात.
राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतो या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, मात्र हवं तसा बॅटवर आलेला नाहीये. तर डॉट चेंडू. धाव संख्या 59. जयदास नाईक समोरच्या स्टँडमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्या त्यांना ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. हो हो, बिग हिट करण्याचा प्रयत्न हवं तसा बॅटवर आलं नाहीये. चेंडू षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक जे आहेत कंप्लीट झालेले आहेत. धावा 59. इथून संदीप पाटीलसाठी एक सुवर्ण संधी लाभली आहे. षटकांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जर 2 चेंडूमध्ये लागोपाठ 2 षटकार मारले तर 200 रुपये. पाहूया, संधी आली आहे चालून संदीप पाटील यांच्या मागे. किती षटकार पेश करणार. आणि समोरच्या दिशेने आपण पाहतायत आदर्श ग्रुप, कॅप्टन हरेश आणि त्यांची संपूर्ण टीम वॉर्मअप करतात पुढच्या मॅचसाठी. आणि एका बाजूला NC रायडर्स देखील पूर्ण तयारी करतायत. फोन सुरू झालेले आहेत कारण की स्ट्राईक संदीप पाटील यांच्याकडे. पवन शाह यांनी देखील 2 षटकारासाठी 200 रुपये लावलेले आहेत पवन शाह यांच्या माध्यमातून. आणि प्रणय नाईक यांनी देखील 200 रुपये लावलेले आहेत 2 षटकारांसाठी. मात्र स्ट्राईक आली आहे संजयभाई म्हात्रे यांच्याकडे. पिंटू पाटील आलेत गोलंदाजीसाठी. बॅटिंग सर्वप्रथम चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी देखील करताना पाहतो पिंटू याला. ऑन साईडला जातोय चेंडू, तिथे मयूर प्रशांत आहे तिथे आणि एक रनआउटचा विकेट मिळतो. आणि संजय म्हात्रे यांचा देखील विकेट प्राप्त करताना विनोददादा प्रतिष्ठान संघ चारोखानी चित करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीपसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. जयदास नाईक, पवन शाह आणि प्रणय नाईक याने तब्बल आणि प्रफुल्ल गुलवी याने 500 रुपये. क्या बात आहे, 1100 रुपये 2 षटकारांसाठी. प्रफुल्ल विनोददादा प्रतिष्ठान संघामध्ये खेळतात देखील त्याने 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. आणि पिंटू यांचा इरादा काय पाहूया आपण. हो हो, आलाय मात्र जेल सुटली आहे संदीप पाटील यांची. प्रयत्न झाले होते आणि पिंटू पाटील यांनी ते प्रयत्न लावून दिले होते. स्लोअर आमची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मयूर येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मयूर कासार पहिल्या मॅचमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाहीये. या मॅचमध्ये संधी मिळाली आहे, काय करेल आपल्या संघासाठी पाहूया. पिंटू यावेळी अतिशय सुंदर लेग ब्रेक. दोन्ही साईडला चेंडू मूव्ह करण्याची ताकद ठेवतो हा गोलंदाज. ऑफ ब्रेक. स्वप्नील मनोहर पाटील याने मयूर कासारेला देखील पारितोषिक लावले आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये लावले आहेत. मात्र तो प्रयत्न चालू आहे मैदानात. फक्त 4 धावा मिती. 1 बॉम्ब सीमा पार चौकार. राज पाटील यांनी देखील 500 लावलेले आहे 2 षटकारांसाठी. आणि विपुल यांनी देखील 500 रुपये. बॅक टू बॅक 2 षटकासाठी. मात्र शेवटचा चेंडूचा खेळ आहे, हे देखील पाहणं खूप गरजेचं. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूसाठी राज 100 रुपये. क्या बात आहे. खेळाडूचं मन वाढवण्यासाठी हवेमध्ये टॉप एज आणि प्रफुल्ल यांनी पकडलेला हा झेल. अशा प्रकारे विनोददादा प्रतिष्ठान संघ विजेते. खूप खूप अभिनंदन. प्रदीप पाटील, कॅप्टन पिंटू पाटील अँड ऑल टीम अँड प्रल्हाद नाईक अभिनंदन. हाडलक महेश एंटरप्राइजेस कॅप्टन मंगेश पाटील अँड टीम ओनर संजयभाई म्हात्रे. अँड मॅन ऑफ द मॅच 1 मॅन आर्मी पिंटू पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट्स आणि 47 धावांची इनिंग आपल्या संघासाठी त्यांनी पेश केली होती. कॅप्टन नॉक खेळताना ऑलराऊंडर परफॉर्मन्स. पिंटू इज अ मॅन ऑफ द मॅच. BTPL भादवा टेमघर पाडा प्रीमियर लीग मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथे स्वीकारण्यासाठी पिंटू पाटील हळूहळू येत आहेत व्यासपीठावर. कारण की त्यांच्या बॅटमधून 47 धावा आल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स त्याने घेतल्या होत्या.
चला मैदान सोडायचं आहे. सर्व आमचे क्रिकेट रसिक जे मैदानाच्या आतमध्ये आल्यात त्याने मैदान सोडून द्यायचं आहे आणि सामना त्वरित चालू करायचा आहे, कारण की आमच्या ऑफिशियल कॉमेंटर जे आहेत ते देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये तयारीत आहेत. मात्र आपण मॅन ऑफ द मॅच पिंटू पाटील यांना देणार आहोत. सुंदर अशी ट्रॉफीज आणि गिफ्ट हॅम्पर जो आम्हाला स्पॉन्सर केला या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतो या सर्वप्रथम गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे जो स्पॉन्सर केला आहे करिश मात्रे. सर्वप्रथम आपण गिफ्ट हॅम्पर आपण पिंटू पाटील यांना द्यायचं आहे जो स्पॉन्सर केला आहे. कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांच्या माध्यमातून सुंदर असा हा गिफ्ट हॅम्पर दिला जात आहे. पिंटू आणि करिश मात्रे यांच्याकडून संध्याकाळचे मेजवानी असेल आणि हिरामन गुलवी साहेब यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली जाते जी स्पॉन्सर केले शरददादा मात्रे अँड विजय पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि जे 3 षटकार पिंटू पाटील यांनी लगवले होते ते सागर पाटील पिंटू पाटीलला देत आहे. अभिनंदन पिंटू पाटील. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. असंच क्रिकेट खेळत राहा. मित्रांनो वेळ झाली आहे. पुढच्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत जिथे टॉस जिंकलाय आदर्श ग्रुप. विशाल मात्रे फॅम टीम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं इथे NC रायडर्स रणजित नाईक फॅम टीम नाईक नेटवर्क रायडर्स या संघाला. मात्र मी थांबतोय. ऐकत रहा अजय खरे त्यांचा आवाज आणि पाहत रहा BTPL भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021. थँक्यू. बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटिल. दोपहर का सत्र अभी भी आसमान में बादल छाए हुए हैं. सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत करता हूँ भादवड टेमघरपाड़ा प्रीमियर लीग सीजन 2 में. आज के दिन का चौथा मैच ग्रुप बी के मैचेस आज खेले जा रहे हैं यहाँ पर भादवड के छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर. बहुत ही लोकप्रिय और ऐतिहासिक ये स्टेडियम है. कई बड़े बड़े टूर्नामेंट्स यहाँ पर पूर्व में भी हमने देखे हैं. काफ़ी फेमस टूर्नामेंट्स की यदि मैं बात करूँ तो आमदार चषक और RK ट्रॉफी यहाँ पर जिनको दर्शक ज़रूर मिस कर रहे होंगे. तो आज का ये चौथा मैच है और ये भी एक इम्पॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए. दोनों टीमों ने हालांकि पहले मैचेस जीते अपने, लेकिन ये मैच भी उतना ही इम्पॉर्टेंट है जितना पहला मैच था, क्योंकि इस मैच को जीतने वाली टीम लगभग क्वालिफाई ही कर जाएगी मेरे ख्याल से सुपर 6 के लिए. तो ये मुकाबला है NC राइडर्स और आदर्श ग्रुप के बीच में. आदर्श ग्रुप के कैप्टन ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. NC राइडर्स के कैप्टन से रिक्वेस्ट है कि ओपनर्स को तुरंत मैदान में भेज देना है. देखिए समय बहुत कम है, दिन छोटे रहते हैं विंटर सीजन में, अंधेरा जल्दी होता है और अभी भी 3 मैचेस कंप्लीट करने हैं यहाँ पर. बहुत ही शानदार आयोजन भगवान स्पोर्ट्स क्लब की ओर से और काफ़ी ज़्यादा मेहनत इस टूर्नामेंट के लिए मिलिंद मात्रे और बाला तरे की. योगेश मात्रे उनके साथ. इस ग्राउंड पर जब भी मैचेस होते हैं तो ज़रूर एक इंटरनेशनल फील आता है और ख़ास तौर पर हमारे लिए जो कमेंट्री बॉक्स है एकदम परफेक्ट जगह, विकेट के सामने ऊंचाई पर, जैसे इंटरनेशनल स्टेडियम्स में कमेंट्री बॉक्स होते हैं. और यहाँ का नज़ारा भी बहुत ज़बरदस्त है. हमारे दाहिनी तरफ हम देखेंगे सामने तो दिंडीगढ़ भी है, बहुत ऊंचाई पर वो मंदिर है. सामने की तरफ हम देखते हैं तो रीगल स्क्वायर की ऊंची ऊंची इमारतें और हमारे बाई तरफ भी काफ़ी ऊंची इमारतें हैं. सलामी जोड़ी क्रीज पर ज्ञानेश्वर और उनके साथ है प्रशांत. पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए RK पाटिल स्टैंड एंड से. पहली गेंद मैच की, ओ धीमी गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है
शानदार स्ट्रोक लेकिन उतना ही दर्शनीय कैच, पहली गेंद पर विकेट। सनसनीखेज शुरुआत इस मैच की, निकेतन ने गेंदबाजी की शुरुआत की और निकेतन को पहली गेंद पर सफलता मिली। क्योंकि उन्होंने ज़्यादा गति नहीं दी थी, हल्का सा फ्लाइट दिया था, ज़रूर गेंद बल्लेबाज के पाले में थी, उसको परख भी लिया था, लेकिन थोड़ा ज़्यादा ऊपर खेल बैठे। ये देखिए ऊंची बैकलिप का इस्तेमाल करते हुए ऊंचा उठा दिया था, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गजब का कैच, बिल्कुल एक पैर पर संतुलन बनाते हुए, जय जय शिव शंकर की तरह, वो जो गाना है उसमें राजेश खन्ना का डांस है, उसी तरह से ये कैच लपका गया है। विशाल थे फील्डर, और विशाल को हम कैसे बोल सकते हैं, पिछले मैच में 4 कैचेस लपके थे उन्होंने, शानदार बैटिंग भी की थी और मैन ऑफ द मैच बने थे। तो सबसे बेहतरीन फील्डर आज के दिन के खेल में अभी तक देखने को मिले हैं विशाल भोईर। 0 पर पहला विकेट गिरा है, ज्ञानेश्वर आउट हुए हैं, नए बैट्समैन आए हैं गणेश पाटिल। निकेतन अगली गेंद लेकर दाहिने से ओवर द विकेट। बढ़िया गेंद, इस बार टप्पा पड़ने के बाद हल्की सी टर्न हुई बाहर की तरफ। लेग स्पिन गेंदबाजी बहुत अच्छी करती है, लेग कटर्स खासतौर पर जिस तरह से डालते हैं, बहुत ज़्यादा टर्न नहीं कराते हैं, लेकिन जो भी